नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वीच बघितले होते की महाराष्ट्र राज्याचे सचिव व दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांगांसाठी पोर्टल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याप्रमाणे मित्रांनो आता दिव्यांगांसाठी सेपरेट एक पोर्टल सुरू झालेले आहे। त्यामध्ये सर्व योजना या एकाच ठिकाणी मिळणार आहे। 14 योजनांसाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो। एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला परत काही करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल व सचिव श्री तुकाराम मुंढे साहेब आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे। यामुळे सेवा वितरणाला गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा ही लिंक दिलेली आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in। तर या ठिकाणी या पोर्टलला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरता येणार आहे, योजनांचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा त्या पोर्टलला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज उघडतं आणि त्या पेजवर जाऊन आपण आपली नोंदणी सर्वप्रथम करायची आहे। मग दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी केली जाणार आहे। ऑलरेडी तुम्हाला बघा इथं 13.84 लाख UDID नोंदणीकृत आहे। तर या ठिकाणी तक्रारीची सुद्धा आपण आपल्या तक्रारींचे सुद्धा या ठिकाणी निराकरण होऊ शकते। तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता। एकूण 14 योजना आहेत, त्या 14 योजना या एकाच पोर्टलवर आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आणखी विशेष माहिती घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।